नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मिशन आरंभ 2026 पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता 8वी. तर आज आपण बुद्धिमत्ता चाचणी हा विषय पाहणार आहोत. गेल्या 1 जुलै पासून मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता या वेगवेगळे लेक्चर्स आपण संध्याकाळी 7 ते 8 पाहतो. आज आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी हा हा विषय आणि त्याच्यामध्ये जर आपला घटक आहे प्रतिबिंब आणि प्रतिमा, त्याच्यामधला उपघटक काय आहे तो म्हणजे अंक. माझं नाव आदेश अरुण बोरुडे, सहशिक्षक श्री गजानन माध्यमिक विद्यालय आव्हाने. तर हे बघा आता एक 7-8 दिवसापूर्वी नांगरे मॅडमनी एक बुद्धिमत्ताचाच विषय म्हणजे अक्षराची लयबद्ध मांडणी हा विषय शिकवला होता. हा त्यातला घटक शिकवला होता. तर तुम्हाला टॉपिक शिकण्याआधी परीक्षेला तो किती मार्काला येणार, त्याचं वेटेज काय राहणार, म्हणजे ही जी स्कॉलरशिपची एक्झाम असते तर ती आपली जशी फायनल प्रथम सत्र झाली, नाहीतर बाकी इतर ज्या एक्झाम असतात त्याच्यासारखी नसते. तर याच्यामध्ये आपलं हे माहित पाहिजे की 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. तर पेपर 2 मध्ये काय असते, पेपर 2 मध्ये बघा तुम्हाला लिहून दाखवतोय. बघा पेपर 1 मध्ये असतंय तो म्हणजे गणित आणि मराठी. तसंच पेपर 2 मध्ये बुद्धिमत्ता व इंग्रजी. तर टोटल पेपर बघा, टोटल जो पेपर असतोय आपला तो असतोय 150 मार्काचा. टोटल असतोय आणि एकूण तो असतोय बघा 150 मार्काचा. बघा त्यामध्ये बुद्धिमत्ता हा असतोय 100 मार्काला आणि 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 इंग्लिश असतोय 50 मार्काला. पण मार्क 100 आणि 50 आहे म्हणजे प्रश्न संख्या काय असते त्याच्या निम्मी असते. म्हणजे हे झाले मार्क 50 मार्क आणि 100 मार्क आणि 50 मार्क. पण प्रश्न संख्या बुद्धिमत्तेचे असते बघा 50 क्वेश्चन आणि इंग्रजीचे असतात 25 क्वेश्चन. म्हणजे लगेच तुम्हाला लक्षात येते की एक प्रश्न किती झाला 2 मार्काला. म्हणजे एक प्रश्न झाला 2 मार्काला, 2 गुणिले हे किती 50 झाले 100 बरोबर 100. आणि इकडं 25 गुणले आपण सेम तसं केलं तर 25 गुणले 2 हे किती झाले 50. असा टोटल मिळून 150 मार्काचा फायनल पेपर असतो. आणि या 150 मार्काला आपल्याला या बघा या 150 मार्कसाठी टोटल वेळ असतो 1.5 तास. बघा 1.5 तास म्हणजे 90 मिनिट. म्हणजे 90 मिनिट आपल्याला टोटल प्रश्न संख्या बघा 50 आणि 25 प्रश्न संख्या टोटल आहे 75 प्रश्न संख्या म्हणजे 75 क्वेश्चन. आणि 75 प्रश्न आपल्याला काय करायचे 90 मिनिटात सोडवायचे. म्हणजे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला एका प्रश्नाला 1 मिनिट आणि 20 सेकंद भेटतात. म्हणजे आपल्याला पर पर क्वेश्चन टाइम जर पाहिला आपल्याला पर क्वेश्चन 1 मिनिट आणि 20 सेकंद. मग आता काही काही बघा आता आपण जर इंग्लिशच घेतला, इंग्लिशमध्ये असे काही काही सोपे प्रश्न असणार की त्यांना आपल्याला म्हणजे कमीत कमी 5 किंवा 10 सेकंदात पण ते उदाहरण सुटण्यासारखे येतं एक्झाम्पल. मग आता बुद्धिमत्तामध्ये पण काही काही असे क्वेश्चन असतील की ते बहुतेक त्याला आपल्याला 2 मिनिट नाहीतर 3 मिनिट पण जाऊ शकतात. पण आपल्याला जो घटक पाहायचा आहे त्या घटकाचं नाव काय प्रतिबिंब आणि प्रतिमा. प्रतिबिंब आणि प्रतिमा यावर इतके सोपे
सोपे प्रश्न असतात की ते आपल्याला जर तो कन्सेप्ट नीट कळाला तर 15 ते 20 सेकंद मध्ये आपल्याला तो प्रश्न सोडवता येतो. तर आपण आपल्या घटकाला सुरुवात करू तर व्हायला बघा. अंकाची अर्थाची हा. तर आज आपल्याला काय पाहिजेत फक्त फक्त अंक पाहिजेत. आज 27 तारीख अंक पाहिजे तर आपल्याला आपल्याला फक्त आकृती पाहिजे. कन्सेप्ट सेम राहणार आहे बघा. म्हणजे अंक असू द्या, अक्षर असू द्या, म्हणजे नाहीतर काय असत्या म्हणजे आकृती असू द्या. जो मी तुम्हाला कन्सेप्ट सांगणार मिरर इमेजचा, आरशातील प्रतिमा आणि प्रतिबिंब. पहिलं तर मी काय सांगतो तुम्हाला की आरशातील प्रतिमा म्हणजे काय आणि पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे काय, यांच्यातला डिफरन्स काय बघा. आपण काय म्हणतो आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिबिंब. प्रतिमा आणि प्रतिबिंब याच्यामधला फरक काय आहे की आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिबिंब. आपण आपण आरशातील प्रतिमाला काय म्हणतो मिरर इमेज आणि जर पाण्यातील प्रतिबिंब म्हणलं तर वॉटर इमेज. एवढाच फक्त डिफरन्स लक्षात ठेवायचा. मी जेव्हा जेव्हा शिकवताना मी जेव्हा जेव्हा मिरर मिरर इमेज म्हणणार तेव्हा तुमचं लगेच लक्षात आलं पाहिजे की म्हणजे मिरर इमेज म्हणजे आरशातील प्रतिमा. तर हे बघा आता तुम्हाला चित्रात दिसतंय. एक चित्र मी असं दाखवलंय, मुलाची आरशातील प्रतिमा. मुलाची आरशातील प्रतिमा. बघा, आरशातील प्रतिमा लक्षात ठेवताना आपल्याला डावी बाजू आणि उजवी बाजू एवढंच एक लक्षात राहिलं पाहिजे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना डावी बाजू आणि उजवी बाजू याच्यात थोडासा गोंधळ होतो. तर मी तुम्हाला सांगतो की आता समजा ही काय नोटबुक आहे, म्हणजे आज समजा की ही स्क्रीन म्हणजे काय एक नोटबुक आहे. तर काय करायचं, इकडची जेवढी सगळी बाजू असणार ही झाली डावी बाजू आणि ही बघा इकडच्या साईडची काय झाली उजवी बाजू. मग आता डावी उजवी का सांगितलं, जेव्हा जेव्हा तुम्हाला असे प्रश्न येतील आरशातील प्रतिमा शोधा तेव्हा काय करायचं फक्त डावी बाजू उजवी बाजू करायची आणि काय करायची उजवी बाजू डावी बाजू. म्हणजेच आपण डावी बाजू ही काय होणार उजवी बाजू उजवी बाजू आणि काय उजवी बाजू काय होणार आपली डावी बाजू. म्हणजे एखादी आता ही काय आहे प्रत्यक्षात या या काय मुलाचं चित्र आहे. हा काय आरशाच्या बाहेर इथं काय दाखवलं आपण एक समजा आरसा दाखवला या पद्धतीला. प्रश्न तुम्हाला समोर दाखवला तर तुम्ही तुम्ही काय समजायचं हा काय आहे, याची आपल्याला काय शोधायची आरशातील प्रतिमा. या पद्धतीने आरसा दाखवणार. मी जसं चित्रात दाखवलंय त्या पद्धतीनं दाखवणार नाही. हे फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी हे चित्र टाकलंय. आता बघा ही सगळी टोटल बाजू काय झाली डावी बाजू. ही झाली डावी बाजू आणि ही झाली उजवी बाजू. आता काय होणार मिरर मध्ये गेल्यावर जेव्हा आपण घरी पंप घेतला असेल जेव्हा आपण सकाळी म्हणजे आरशात पाहतोय तेव्हा ही जी ही काय मुलाची डावी बाजू आहे म्हणजे डावी बाजू आणि ही काय उजवी बाजू. ही तिकडे जाताना बघा ही डावी बाजू मिरर मध्ये दिसताना काय झाली उजवी बाजू आणि ही जी त्याची उजवी बाजू आहे ती तिकडे काय झाली ही झाली डावी बाजू आणि ही काय झाली इकडं उजवी बाजू. म्हणजे चेंज काय झालाय फक्त डावी बाजू उजव्या बाजूला गेली उजव्या बाजू डाव्या बाजूला. आता हे जरा थोडंसं खिटकट वाटलं तर अजून एक सोपी ट्रिक आहे फक्त लक्षात ठेवायला. हा बघा हा काय दिसतोय मिरर. मिररच्या जवळ जी काय वस्तू असेल अंक असेल नाहीतर काय असेल आकृती असणार ती काय होणार मिररच्या जवळची. मिरर मध्ये काय राहणार त्याचं उत्तर मिररच्या जवळ राहणार आणि ही जी बघा आरशापासून जी लांब आहे ती काय होणार. आता ही काय बाजू बघा याचा हा मुलाचा हा जो हात आहे तो काय झाला तिकडे आरशा म्हणजे आरशापासून दूर गेला आणि हा बघा हा जो हात आहे त्याचा आरशापासून जवळ येतो तो काय आला इकडे आरशाच्या जवळ आलाय. म्हणजे सोपं कन्सेप्ट कशी लक्षात ठेवायची की आरशा जवळची बाजू उत्तरात काय राहणार आरशा जवळ राहणार आणि जी दूरची बाजू ती काय जाणार दूर जाणार. एवढाच एक सोपा कन्सेप्ट आहे फक्त आणि तो काय करायचा लक्षात ठेवायचा. मग आता कन्सेप्ट एवढा आहे फक्त डावी उजवी उजवी आणि डावी जवळच्या जवळ दूरचं काय जाणार दूर जाणार. तर आपण काय करू हे प्रश्न आहेत आपल्याला आज अंक पाहिजे तर अंक आपल्याला अंकापासून सुरुवात करूया. काय इंग्रजी अंकाची आरशातील प्रतिमा आहे. काय बघा इंग्रजी अंक येतं आणि इथं बघा एक एक काय ठेवलंय आरसा ठेवला. मी तुम्हाला सांगितलं होतं की आरसा कसा दाखवणार तुम्हाला
प्रश्नात तुम्हाला या पद्धतीने आरसा दिला जाणार. एक प्रश्न येणार आणि काय करणार, या पद्धतीने आरसा येणार आणि असं सांगणार की मूळ तुम्हाला काय असे अंक दिले जातील 1 2 3 4 5, नाहीतर असे जोडून दिले जाणार 2 3 अंक आणि त्याचं असं सांगणार की त्याची आरशातील प्रतिमा शोधा, त्याची वॉटर इमेज शोधा. मग आता बघा, एक एक या अंकाचे म्हणजे आरशातील प्रतिमा कशी राहणार, मी तर तुम्हाला काढून दाखवतो बघा. एक एक आता एक जर तुम्हाला दिसतोय, लक्षात काय ठेवायचं, हा काय झाला, एक मिरर झाला बघा. समोर मी त्याच्या एक मिरर दाखवला आणि आता तुम्हाला असं दिसतंय की ही झाली त्याची डावी बाजू, ही झाली त्याची उजवी बाजू. आता ही बघा रेष आहे, रेष काय बदलणार आहे का उभी, अशी एक उभी रेष आहे, तिच्यात काही बदल होणार आहे का, तो काही बदल होऊ शकत नाही. त्याला आपण फ्लिप केलं तरी पण काय झालं, ते त्याच पद्धतीने दिसतं. पण इथं ही काय झाली, आरशापासून एक रेष लांब गेली, एक ती काय होणार, तिकडून आरशाच्या दूर जाणार, म्हणजे या पद्धतीनं दूर जाणार आणि ही खालची रेष आहे ती पण काय जाणार, ती पण काय होणार, सेम राहणार. म्हणजे एक ह्या अंकाची आरशाची प्रतिमा काय झाली, त्याच्या फक्त अपोजिट झाली, फ्लिप झाली फक्त या पद्धतीनं. सिमिलरली बघा, दोन दोन घेतलाय, दोन समोर दाखवलाय, आरसा दाखवलाय बघा या पद्धतीनं. मग आता दोन तुम्हाला दिसतोय, आरशाच्या जवळ ही काय एक रेष गेली आणि आरशापासून लांब काय दोनचा समोरचा भाग आहे. आता तोच तिकडून जाताना म्हणजे बघा इथं तुम्हाला दिसतोय, तोच तिकडून जाताना काय झाला, या पद्धतीनं फ्लिप झाला, म्हणजेच रोटेट म्हणजे फ्लिप झाला थोडक्यात. फ्लिप होऊन काय झाला, या पद्धतीनं ही बाजू तिकडे गेली आणि या पद्धतीनं असे ते अंक आहेत बघा, त्याचे म्हणजे त्याच्या आरशातील प्रतिमा सेम टू सेम राहणार. इथं दिसतंय तुम्हाला 8 बघा, 8चं काय झालंय, कारण 8 सगळं काय झालं सेमच आहे. म्हणजे आपण नॉर्मली असा पण 8 काढतोय या पद्धतीनं 8. त्याचाच आपण काय केलं, म्हणजे आरशातील प्रतिमा सेम राहणार ती, कारण की काही चेंज होणार नाही. असं आपण 8 इकडून काढला काय आणि इकडून काढला काय, कारण की आरशाजवळ पण सेम दिसतंय तुम्हाला आणि आरशाच्या म्हणजे दूर गेल्यावर पण सेमच दिसते. म्हणजे म्हणजे 8 अंक असा आहे की त्याची आरशातील प्रतिमा ही चेंज होत नाही. बाकी सगळीकडे चेंज होणार. आणि 0 1 बघा, 0 झिरोला काय झाला, झिरोच राहिला. झिरो आता झिरो लक्षात घेताना एक बांगडी बघा, बांगडीचं म्हणजे कसं झिरो कसं दिसते, बांगडीच्या आकाराचा. आपण बांगडी काय केली, रोटेट केली, अशी फ्लिप केली, तर काय झाली ती तशी जरी केली तर बांगडीच राहणार. म्हणजे काय झालं, झिरो चेंज नाही झाला आणि काय झालं 8 पण चेंज नाही झाला. बाकी एक चेंज होतोय, 2 3, तीनाचा काय होतोय 6 होतोय बघा. समजा 3 असा आहे तर तीनाचा काय झालाय 6 झालाय. 4चा पण या पद्धतीनं हा 4 ते काय झालं इकडून असा 4, कारण त्याची आरशाजवळची बाजू काय आहे, या दोन रेषा आणि तिकडे गेल्यावर आरशात काय झाली सेम, या दोन रेषा म्हणजे आरच्या जवळ आणि हे जे म्हणजे असं टोकदार तोंड दिसतंय 4चं, ते तिकडून काय गेलं आरशापासून दूर गेलंय या पद्धतीनं. 5 5 खूप वेळेस प्रश्न बघा, 5 थोडासा वेगळा आहे. समजण्यासाठी काय करतात, तो थोडंसं म्हणजे एखादा म्हणजे किचकट प्रश्न जाण्यासाठी 5 ही संख्या खूप वेळेस देतात आपल्याला प्रश्न, कारण 5 बऱ्याच जणांना समजत नाही की 5 कसं येणार. 5चं हे बघा, हे जे असं म्हणजे हाफ सर्कल दिसतंय, त्याचं तोंड काय होणार तिकडून जाणार, म्हणजे या पद्धतीनं 5 सारखंच 6चं पण. आता पुढं काय आहे बघा, मराठी मराठी अंकाची आरशातील प्रतिमा. सेम बघा, सेम कन्सेप्ट सेम राहणार आहे. आरशाजवळच्या आरशाजवळ आणि दूरचं त्याच्या दूर जाणार. फक्त मी काय केले, म्हणजे इंग्रजी अंकाऐवजी मराठी अंक टाकले. हे दिसतंय तुम्हाला एक या पद्धतीनं एक एक दिसत. हा रोटेट, हा बघा एकचं मराठी अंकाचा एक म्हणजे असा आहे, तिकडे गेल्यावर तोच या पद्धतीने काय होणार एक होणार. 2चा 2, 3चा 3 या पद्धती, हे बघा 4. आता याच्यामध्ये काय होतंय, कारण की इंग्रजी 4 वेगळं आहे, मराठी 4 वेगळं आहे. पण इंग्रजीमध्ये जरी चेंज होत असला तरी मराठीमध्ये काय होणार 4 चेंज होणार नाही या पद्धतीनं.
इंग्रजीमध्ये काय होतो चेंज होऊ शकत, सॉरी मराठीमध्ये 4 हा चेंज होऊ शकत नाही, इंग्रजीमध्ये चेंज होतो. 7 7 वर पण बरेच प्रश्न येतात बघा. 7 7 हे बघा आरशाजवळ काय दिसतोय 7 असा इथं येऊन राऊंड झालाय आणि हा 7 आरशाजवळ एक काय दिसतंय गोल. तर तिकडे गेल्यावर पण त्याच्या अपोजिट इकडून असा गोल म्हणजे यायला पाहिजे नाही, हे काय झालंय 7 झालंय या पद्धतीने. 8चा पण कारण की आता हे फक्त समजण्यासाठी तुम्हाला एक एक अंक दिला तर पण आपल्याला क्वेश्चन देताना 2 आकडे 3 आकडे नाही तर 4-5 असे बरेच आकडे देणार आहेत. ते तुम्हाला लगेच बघून ओळखता आलं पाहिजे की याची आरशातील म्हणजे आरशातील प्रतिमा काय राहणार आहे. आता काही आपण प्रश्न बघायचे. प्रश्न पहिला आहे बघा. पुढील पुढील प्रश्नातील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून ओळखा. ही बघा ही काय प्रश्न आकृती आणि हे काय झालं त्याच्या हे झालं त्याच्या उत्तर आकृती म्हणजे हा आपला मेन क्वेश्चन आहे बघा. आणि हे काय झालं त्याचे चार त्याचे ऑप्शन येतं. म्हणजे एक्झाम मध्ये गेल्यावर एक तुम्हाला असं या पद्धतीने काय दाखवणार, एक या पद्धतीने प्रश्न येणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला चार काय देणार ऑप्शन देणार. आपल्याला काय करायचं, काय दिसतं अंक हा 59, 5 आणि 9. 59 5 आणि बघा त्याला काय असा बॉक्स आहे, एक स्क्वेअर टाकलाय त्यांनी असा या पद्धतीने काय दिलाय स्क्वेअर दिलाय. मग 59 या अंकाची आपल्याला काय शोधायची, मिरर इमेज शोधायची. मग इथं काय दिलंय आरसा दिलाय बघा. आपण 2 पद्धतीने जाऊ शकतो बघा. 2 पद्धतीने म्हणजे एक तर म्हणजे तुम्हाला 5, 9 असं तुम्ही सेपरेट पण जाऊ शकता, नाहीतर आपण डायरेक्ट ऑप्शन थ्रू पण जाऊ शकता. मी तुम्हाला दोन्ही पण पद्धतीने शिकविल. ते तुम्हाला म्हणजे इथं सांगतंय की तुम्ही फक्त पर्यायातून गेलं तरच ते योग्य राहील. पण तुम्ही आधी या पद्धतीने पण जाऊ शकता जसं मी शिकवतोय बघा. आता आपल्याला माहिती आहे की 5 आता आपल्याला 2 संख्या आल्यात बघा 5 आणि 9 59. तर बॉक्स आहे बघा ही काय आकृती असं एक चौकोन आहे. चौकोनाची जर आपण हा एक मिरर आहे. चौकोनाची आपण काय केली, चौकोनाची आपण मिरर इमेज जर आपण काय केली काढली म्हणजे इकडं उत्तरात तर चौकोनच राहणार आहे. अशा काही आकृती आहेत बघा चौकोन, त्रिकोण, वर्तुळ यांचे काय होते, यांच्या आरशातील प्रतिमा चेंज होत नाही, ते काय राहतात म्हणजे ॲज इट इज राहतात. आता चौकोनाचा काय झाला चौकोनच झालाय. पण मी तुम्हाला सांगितलं होतं मागाशी की आरशातील जी जवळची संख्या असते तीच काय येणार उत्तरात येणार. म्हणजे इकडे काय बघा आरशाच्या जवळ काय दिसतंय तुम्हाला 9 दिसतंय. पण 9 इथं काय येणार ॲज इट इज येणार का, नाही येणार. ॲज इट इज येऊ शकत नाही. का नाही येऊ शकत, कारण की आपल्याला माहिती आहे की आरशाची जी जवळ संख्या असते ती तिकडे काय जाणार उत्तरात आरशाच्या जवळ जाणार. म्हणजेच बघा 9 काय इथं 9 तिकडं जर 9 बॉक्सला काय राहिला बॉक्स सेम कॉन्स्टंट ते काय बदलणार नाही. मग 9 जेव्हा तिकडं फ्लिप होणार 9च्या आपण आत्ताच मगाशी पाहिलं की 9 काय होणार या पद्धतीनं आरच्या जवळ एक काय दिसते अशी या पद्धतीनं द्यायची. हा गोल म्हणजे आरशापासून दूर आहे. हा बघा हा जो काय दिसतोय छोटासा वर्तुळ तो आरशापासून दूर आहे. मग इकडं पण काय जाणार तो आरशाच्या दूर जाणार या पद्धतीने आणि 5 काय होणार 5 पण रोटेट होणार फ्लिप होणार म्हणजेच या पद्धतीने मग आपल्याला काय दिसतंय बघा ऑप्शन मध्ये कोणता ऑप्शन बरोबर वाटतंय. हे बघा याच्यात यामध्ये इथं यांनी काय केला 5च घेतलाय आधी म्हणजे हे लगेच ऑप्शन जागेवर गेलं. इथं 9 आणि 5 हे ऑप्शन आपलं काय राहणार बरोबर राहणार. आता अजून एक तुम्हाला वेळ सांगितलं मी की आपल्याला काय करायचं ऑप्शन थ्रू जायचं. ऑप्शन थ्रू कसं जायचं आपल्याला, कारण इतका वेळ नसतो एका प्रश्नाला 2 आणि 3 मिनिट म्हणजे दिले तर आपलं म्हणजे अर्धा पण पेपर सॉल्व्ह होणार नाही. मग आपण काय करायचं ऑप्शन थ्रू जायचं. ऑप्शन थ्रू कसं जायचं बघा या पद्धतीने ऑप्शन थ्रू म्हणजे
मिरर इमेज असू द्या नाहीतर वॉटर इमेज असू द्या, बेस्ट वे असतो हे एक्झाम्पल सोडवायचं की तुम्ही तुम्ही ऑप्शन थ्रू जायचं. ऑप्शन थ्रू कसं याला म्हणतात इलिमिनेशन मेथड. इलिमिनेशन मेथड म्हणजे बाद करीत चालायचं, एक एक ऑप्शन काय करायचं कॅन्सल करीत चालायचं. म्हणजे बघा आता आपल्याला माहिती आहे 9चा काय होणार आहे, तिकडून म्हणजे तिकडून आपल्याला 9चा आलं पाहिजे, फक्त 9 सरळ नको, 9 हा फ्लिप झाला पाहिजे. इथं काय दिसतंय तुम्हाला 5 दिसतोय आरशाजवळ, म्हणजे हे काय झालं ऑप्शन जागेवर गेलं, एक ऑप्शन जागेवर गेलं. त्यानंतर इथं आता हे तर बरोबर होतं, आपण आता बाकीचे बघू तर 3 आणि 4. इथं 9 बरोबर आहे बघा, 9 काय झालाय 9 रोटेट होऊन उलटा झालाय आणि 9 या पद्धतीने. पण इथं 5 5 सरळ त्यांनी काय ठेवलाय ॲज इट इज ठेवलाय, म्हणजे 5 ऑप्शन हे काय ऑप्शन जागेवर गेलं. इथं 9चं काय केलंय त्यांनी हा या पद्धतीनं त्यांनी ही जी बघा 6 असा या पद्धतीनं 6 नाही हे कसं वेगळं दिलं, कारण 9ची जी काय मिरर इमेज ती अशी होऊ शकत नाही, आपल्याला माहिती ती काय होणार आहे ती अशीच होणार आहे. म्हणजे ऑप्शन 4 पण गेला. असं आपण काय करायचं इलिमिनेशन मेथडने जायचं. हीच मेथड सोपी आहे आणि आपला एकदम 10-15 सेकंदात लई तर लई 20 सेकंदात ते उदाहरण सुटू शकते. म्हणजे ऑप्शन काय बरोबर आहे 2. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघूत आपण. प्रश्न दुसरा, प्रश्न सेम राहणार. काय सांगितले पुढील प्रश्नातील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून ओळखा. 785 नंबर बघा काय 785. मग मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आपल्याला म्हणजे आपल्याला करायचंय काय एलिमिनेशन मेथडने जायचं, कारण की जास्त खेळत बसायला हे काय आपलं रेग्युलर पेपर नाही. म्हणजे 785 एलिमिनेशन मेथड मध्ये जर आपण गेलो 7, 8 आणि 5 बॉक्सला मी तुम्हाला सांगितले बॉक्सला म्हणजे प्रत्येक वेळेस काय राहणार आहे या पद्धतीनं बॉक्सच राहणार आहे. मग आता आपल्याला समजते मी तुम्हाला सांगितले आरशाजवळ कोणती संख्या दिसते तुम्हाला 5. 5 काय होणार स्लिप होणार या पद्धतीनं, म्हणजे ह्या 5चा कसा आला पाहिजे बघा या 5चा या पद्धतीनं हा 5 आला पाहिजे. हा तुम्हाला कुठं कुठं दिसतोय इथं बघा, इथं दिसतोय का इथं त्यांनी वेगळंच केलाय 5, म्हणजे काय झालं एक ऑप्शन जागेवर गेला. त्याच्यानंतर इथं तर 7 घेतलाय त्यांनी, तो पण काय केलाय असा उलटा 7 घेतलाय, म्हणजे 7ची त्यांनी काय केली ती वॉटर इमेज झाली. ते पण पाहिजे आपल्याला, म्हणजे 4 ऑप्शन पण काय झालाय जागेवर कॅन्सल झालाय. म्हणजे एक गेला 2 गेला. आता त्यानंतर 8ला काय म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं 8ला काय राहणार आहे 8 सेम राहणार आहे. इथं जरी मिरर ठेवला इथं मिरर राहिला बघा 8ला 8 सेम राहणार आहे. पण इथं तुम्हाला दिसतंय की 7ला त्यांनी काय केलंय ॲज इट इज 7 ठेवलाय. 7चा कसा व्हायला पाहिजे असा इकडून तो कुठे दिसतोय तुम्हाला ऑप्शन नंबर 2, म्हणजे 3 गेला काय उरला आपला ऑप्शन ऑप्शन आलाय बरोबर 2, म्हणजे या पद्धतीनं ऑप्शन 2 बरोबर आहे. इतकं सोपं असतंय बघा. एलिमिनेशन मेथडने गेलं तर जे 3 ऑप्शन ते काय होणार आहे ऑटोमॅटिक कट होणार आहे, आणि 3 ऑप्शन कट झाल्यावर एक आपल्याला उत्तर भेटून जाणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू बघा आपण. मराठी आकडे आहेत बघा. आता काय मराठी आकडे येतं आणि मराठी आकड्यात आपल्याला 764 मराठी आकडा सेम मेथड सेम राहणार. आरशाजवळचा आरशाजवळ आणि आरशापासून जो दूर आहे तो काय जाणार दूर जाणार. हा दूर दिसतोय 7, म्हणजे तिकडे तुम्हाला 7च दिसला पाहिजे लांब. चौकोनाला चौकोन सेम राहणार ॲज इट इज. मग आता आपण बघू मी तुम्हाला सांगितलं होतं 4ला 4च राहणार, तो काही चेंज होणार नाही. पण 4 इथं बघा आता 764 764 याची काय शोधायचे आपल्याला मिरर इमेज. 764 आपल्याला मिरर इमेज शोधायची. तर इथं तुम्हाला 4 दिसतंय. प्रश्नात आपल्याला हे काय आपले 4 झाले ऑप्शन. तर ऑप्शन मध्ये जाताना आपल्याला म्हणजे हा जो आरसा आहे आरशाजवळ आपल्याला काय पाहिजे इथं तुम्हाला 4च दिसला पाहिजे. आता इथं बघा
इथं काय दिसतंय तुम्हाला 7, इथं दिसतोय 7 म्हणजे काय झाला एक ऑप्शन जागेवर गेला. इथं 7 दिसतंय. या बघा हे काय दिसतंय 3 जागेवर तुम्हाला 4 दिसतील म्हणजे आपले अजून पण 1, 2 आणि तिन्ही पण ऑप्शन काय झाले अजून पण आपले बरोबर आहेत. मग आपल्याला काय करायचं एक एक आकडा बघायचा त्याचा. आपण आता 4 बघितला. 4 पाहिल्यावर काय झालाय म्हणजे 4 बघितल्यावर पहिला ऑप्शन आपला कॅन्सल झालाय. आता 2, 3, 4 याच्यामध्ये आता आपण 6 बघू तर 6चं काय होणार आहे बघा. 6ची आरशातील प्रतिमा काय राहणार आहे त्याच्या फक्त त्या आरशाजवळ दिसतं म्हणजे या पद्धतीनं 3 राहणार आहे. फ्लिप केलं त्याला म्हणजे या पद्धतीने तुम्हाला 3 कुठं दिसतंय इथं 3 दिसतंय म्हणजे आता यांनी 6चा काय केलं इथं म्हणजे ॲज इट इज 6 ठेवला म्हणजे 3 ऑप्शन पण काय झाला आपला कट झाला. 1 गेला 3 गेला आता काय उरले फक्त 2 आणि 4. आता 2 आणि 4 मध्ये आपल्याला पाहिजे की बरोबर काय आपण आता 7 बघितला 6 सॉरी आपण आता 4 बघितला 6 बघितला आता आपल्याला 7 पाहायचा. आता 7 कसा येणार आहे हा बघा 7 जर आपण आरशात बघितला तर तो या पद्धतीने येणार आहे बघा. कारण की आपल्याला माहिती आहे मी तुम्हाला मागे सांगितलं त्या पद्धतीनं आरशाजवळ काय दिसतोय असं गोल तर तिकडून पण काय होणार आहे ते आपल्या प्रश्न याच्यात उत्तरामध्ये पण काय राहणार आहे सेम राहणार आहे. म्हणजे आता आपण ऑप्शन बघितला यांनी काय केलं 7ला इथं 7 ठेवला म्हणजे आपला ऑप्शन काय गेला 2 पण गेला काय उरला फक्त 4 उरला म्हणजे ऑप्शन काय बरोबर आहे 4. इतकं सोपं आहे बघा काय त्याच्यात अवघड नाही असं फक्त इलिमिनेशन मेथडनीचा प्रश्न एकदम फास्ट सुटणार काय त्याच्यात अवघड नाही. प्रश्न 4 पुढील प्रश्नातील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून ओळखा. प्रश्न तोच फक्त संख्या चेंज झाली बघा. काय संख्या दिली ती 425. 425 बघा ऑप्शन थ्रू जायचं आपल्याला ऑप्शन चेक करायचे. मग आता काय करणार बॉक्सला बॉक्स ॲज इट इज राहणार सगळीकडे बॉक्स दिले तर आता आपल्याला काय बघायचंय 425 425 5 आहे. आरशाजवळ काय दिसतं तुम्हाला 5 दिसतंय म्हणजे उत्तरात पण काय पाहिजे पहिली संख्या 5च पाहिजे पण ती 5 आपल्याला 5 आहे म्हणजे 5 लगेच ॲज इट इज पाहिजे का नाही 5ची काय पाहिजे मिरर इमेज पाहिजे. आपल्याला माहिती आहे की 5 या संख्येची मिरर इमेज काय राहणार या पद्धतीने जे आरशा जवळ होतं ते तिकडून आरशा जवळ झालं जे आरशाचं दूर होतं ते काय झालं आरशाच्या दूर झालं म्हणजे 5ला 5 हे बघा तुम्हाला इथं ऑप्शन काय दिसतोय 1 दिसतोय. आता आपण पाहिल्या सांगू शकतो की हे सगळे 4 नंबर 3 नंबर 2 नंबर 2 का चुकीचं आहे बरं कारण की इथं त्यांनी काय केलं ॲज इट इज काय केला इथं 5 ठेवला कारण की 5ला 5 येऊ शकत नाही या पद्धतीने बरोबर पाहिजे म्हणजे आपल्याला आणि काय केलं इथं तर त्यांनी 4 केलाय हा 4 इकडं होता आपल्याला इथं पहिली संख्या 5 पाहिजे होती म्हणजे आपला ऑप्शन 3 पण गेला आपला ऑप्शन 4 पण गेला आणि ऑप्शन 2 पण गेला. काय उत्तर आहे फायनल 1. उत्तर कसं आलं समजलंय या पद्धतीने इथं फक्त एकच संख्या पाहिजे होती बाकी सगळीकडचं चुकीचं होतं. आपल्याला 2 4 पाहावं लागले का नाही पाहावं लागले कारण की सरळ सरळ उत्तर होतं त्याचं काही त्याच्यात असं अवघड नव्हतं बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण 451 बघा पण आता यामध्ये थोडासा त्यांनी फिरून विचारलाय फिरून म्हणजे 4 आणि 5 4 5 मोठा आहे बघा आणि 1 हा छोटा आहे. 451 जरी असलं तरी 4 आणि 5 जरा साईजने मोठा दिलाय आणि 1 काय केलाय थोडासा छोटा दिलाय. पण आपण ऑप्शन थ्रू जर गेलो तर हे बघा या पद्धतीने दिलाय तो 4 5 आणि 1 असं छोटा दिलाय 1
आहे. आपल्याला काय करावं लागणार, उत्तर जेव्हा आपण बघणार हा एक तुम्हाला आरच्या जवळ दिसतो, काय दिसतो, एक तुम्हाला आरच्या जवळ दिसतो. मग आपल्याला तिकडं म्हणजे त्याचं चार जेव्हा आपण ऑप्शन चेक करणार तेव्हा आपल्याला एकच पलीकडे पाहावं लागणार, म्हणजेच या पद्धतीनं एकला लगेच एकच पाहावं लागणार. तो पण कसा, एक काय सरळ पाहणार का, नाही, कारण की आपल्याला माहिती आहे एकची जर आरशा दिला आपण प्रतिमा पाहिली ती काय येणार आहे, या पद्धतीने फक्त काय होणार आहे, उलटी होणार आहे. या पद्धतीने म्हणजे एक एकला इथं बघा चौथा ऑप्शन, चौथ्या ऑप्शनला त्यांनी चार पाहायला घेतलाय, येऊ शकत नाही कारण की चार इथं पाहिलंय, तो तिथं पाहिला येऊ शकत नाही. आपल्याला काय पाहिजे, एक पाहिजे. म्हणजे चार ऑप्शन काय गेला, म्हणजे इथं काय पाहिजे होता, एक पाहिजे होता. त्यानंतर इथं बघा पहिला ऑप्शन बघा, पहिल्या ऑप्शनला यांनी काय इथं आपल्याला प्रश्न दिला एक, इथं पण यांनी उत्तरात काय केलंय, एकला काय केलाय, एक ठेवलाय म्हणजे ऍज इट इज. तर ते तसं होऊ शकत नाही कारण एक ती एक अशी वॉटर इमेज येऊ शकत, म्हणजे आपला एक ऑप्शन पण काय झाला, कॅन्सल झाला. मग काय उरतंय आता, 2 आणि 3. आता आपल्याला याच्यातच बघायचं बरोबर कोणतं आहे. 2 तर ऑप्शन गेले आणि आता 2 मध्ये आपण पाहणार आहे की बरोबर कोणतं आहे. मग आता अजून एक बघा, एकचा कारण एक दोन्हीकडे पण सारखे आहेत बघा, इथं पण सारखं आहे आणि इथं पण सारखं आहे. आता आपल्याला 5 पाहावं लागेल. 5 5 आपण आतापर्यंत बरेच प्रश्न बघितले 5 वर, की बरोबर कोणता आहे बघा. 5 चे कसे येणार आहे, या पद्धतीने. मग आता इथं तुम्हाला सरळ सरळ दिसतंय त्यांनी 5 ला काय केलंय, ॲज इट इज 5 ठेवलाय. 5 ची मिरर इमेज काय राहणार आहे, अशी राहणार आहे अपोजिट. म्हणजे ऑप्शन काय झाला आपला, 2 तर गेला, काय उरलंय, कोणता ऑप्शन बरोबर आहे, 3 बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. हा 5वा होता आणि 6व्यामध्ये 6वा जो प्रश्न आहे त्याच टाईपचा आहे बघा. पण काय होतं, मागच्या क्वेश्चन मध्ये पहिल्या 2 संख्या मोठ्या होत्या आणि याच्यामध्ये काय आहे, पहिली संख्या छोटी, दुसरी संख्या मोठी आणि त्याच्यानंतर पुन्हा छोटी. पण मेन म्हणजे कन्सेप्ट तोच आहे आपला, काही म्हणजे कन्सेप्ट मध्ये चेंज नाही, त्याच पद्धतीनं. आता हे बघा काय प्रश्न आहे, 572. 572 आपल्याला माहिती आहे, आपल्याला 5 आणि 7 आधी पाहिजे नाही, आपल्याला आधी काय पाहिजे, 2. कारण की तो आरशा जवळचा आहे. तिकडं जाऊन 2 कसा होणार आहे, डायरेक्ट ऑप्शन थ्रू जायचं. तिथं जाऊन 2 कसा होणार आहे, या पद्धतीनं 2, या पद्धतीनं आरसा दाखवला नाही असा, या पद्धतीनं 2. इथं बघा, इथं 2 त्यांनी काय केलंय, रोटेट केला, म्हणजे आपला एक ऑप्शन काय झाला, कॅन्सल झाला. आता 2, 3 आणि 4 दोन्ही पण सॉरी तिन्ही पण ऑप्शन मध्ये अजून अजून बरोबर येते. आता आपल्याला 7 बघावं लागणार. 7 या पद्धतीने दिलाय 7. 7 ची काय पाहिजे आपल्याला, आरशातील प्रतिमा. ती कशी येणार, ही जी बाहेरची बाजू आहे आरशाची ती तिकडे बाहेर जाणार, जवळची बाजू आरशाच्या जवळ जाणार, म्हणजे या पद्धतीने. इथं तुम्हाला दिसतंय 7 त्यांनी काय केलंय, ऍज इट इज जसा 7 आहे तसा ठेवलाय, म्हणजे आपला ऑप्शन 4 पण कॅन्सल झाला. उरलं काय फक्त 2 आणि 3. आता दोन्ही मध्ये पण पाहताय तुम्ही, 2 पण बरोबर आहे, 7 पण बरोबर आहे, 2 पण बरोबर आहे आणि 7 पण बरोबर आहे. मग आता काय उरतोय फक्त 5. तर लगेच दिसतंय बघा, तिसऱ्याच प्रश्नात सॉरी तिसऱ्याच ऑप्शन मध्ये 5 त्यांनी काय केलं, ऍज इट इज ठेवलाय, म्हणजे आपला ऑप्शन 3 पण गेला. कारण की 5 ची आतापर्यंत खूप बघितलं, 5 ची कशी यायला पाहिजे, आरशातील प्रतिमा या पद्धतीने, म्हणजे ऑप्शन काय बरोबर आपला 2. 3 गेला एवढ्या 5 मुळे. आता नेक्स्ट 6वा प्रश्न झालाय. आता 7वा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. हा थोडासा वेगळा आहे बघा. आता थोडासा वेगळा म्हणजे त्याच्यात अवघड नाही, पण या पद्धतीनं प्रश्न जर विचारलाच परीक्षेला तर गोंधळून जायचं नाही. फक्त काय केल्यात मी, संख्या जराशा मोठ्या टाकल्यात, बाकी प्रश्नामध्ये काय चेंज नाही बघा. प्रश्न 7वा, अंकाचे पाण्यातील प्रतिमा, सॉरी प्रश्न जरासा हे झालाय आपल्याला, पाण्यातील नाही तो ते म्हणजे आरशातील आहे, थोडं टायपिंग मिस्टेक झाली. काय प्रश्न आहे, कारण की आरसा समोर धरला म्हणजे आरसाच येणार आहे, ते तुम्हाला माहित झालं. संख्याच्या समोर असा या पद्धतीनं आरसा जेव्हा दाखवतो तर ती लक्षात काय ठेवायची, ती म्हणजे त्याची आपल्याला आरशातील प्रतिमा शोधायची. हे बघा
बाकी संख्येचे आपल्याला सध्या काही घेणं नाही, कारण की आपल्याला काय पाहिजे म्हणजे आरशाजवळ काय दिसतोय तुम्हाला 2 दिसतोय. उत्तरात पण आपल्याला काय करायचं, स्टार्टिंगला जर 2 दिसला, 2 कसा येणार आहे, 2 2 या पद्धतीनं आतापर्यंत आपण बघितलं, 2 असा आला पाहिजे. मग आता असा 2 कुठं दिसतोय बरं तुम्हाला? एवढ्या एकाच ऑप्शन मध्ये दिसतंय, हे बघा 2. बाकी त्यांनी इथं पण काय केलाय, उलटा केलाय. उलटा म्हणजे नाही, त्याची वॉटर इमेज पण नाही झाली. इथं या 2 मुळे चुकलंय, कारण की झिरोला काय राहणार आहे, झिरोच राहणार. इथं झिरो बरोबर होता, इथं 6 पण चुकला. पण आपल्याला महत्वाचं काय होता, फक्त 2च महत्वाचा. म्हणजे आपलं इथं पण त्यांनी 2 चुकवलाय, इथं पण त्यांनी 2 चुकवलाय. एक्स्ट्रा ऑप्शन काय बरोबर आहे, ए, कारण की या 2 मुळे. बाकी मग सगळेच बरोबर आहे. झिरोला झिरो, 9ची, हा 9ची पण अशी जाणार आहे. 1 पण त्यांनी बरोबर दाखवलाय, 4 पण त्यांनी बरोबर दाखवलाय. या पद्धतीनं ठीक आहे, बरोबर आहे. आणि 3ची काय झाली, 6 झाली. बाकी सगळे ऑप्शन बरोबर, सगळे ऑप्शन चुकले आणि ऑप्शन काय बरोबर एक. फक्त 2 वरूनच समजत होतं, म्हणजे पाहायला किती वेळ लागला असता, सगळे 5 सेकंद पण लागत नाही असं, म्हणजे असे उदाहरण सोडवायला. यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस लागणार. मी जेव्हा जेव्हा शिकवतोय, जो प्रश्न शिकवून सांगतोय, तुम्ही चालू चालू स्क्रीनशॉट पण घेऊ शकता याचा, म्हणजेच तुम्हाला त्याच्यानंतर रिव्हिजन पण करता येईल. आता नेक्स्ट बघा. हा, आपला जो घटक होता तो काय होता, प्रतिबिंब आणि प्रतिमा. प्रतिबिंब आणि प्रतिमामध्ये प्रतिमा बघितल्या आपण, तर प्रतिमा काय असते, आरशातील प्रतिमा. आता प्रतिबिंब म्हणजे काय, फक्त फरक एवढा आहे की प्रत प्रतिमा आणि प्रतिबिंब, जेव्हा मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की आपण म्हणजे मी जेव्हा म्हणणार आरशातील प्रतिमा म्हणजे मिरर इमेज, आणि आता हे मागे फोटो दिसतोय काय, झाडाचे पाण्यातील प्रतिबिंब. पाण्यात म्हणलं तर प्रतिबिंब, आणि जर आपण आरशात म्हणलो तर प्रतिमा. एवढंच लक्षात ठेवायचं. म्हणजेच मिरर इमेज आणि वॉटर इमेज. आता आपल्याला काय बघायचंय, वॉटर इमेज, प्रतिबिंब. आता लक्षात ठेवायचं, प्रश्न विचारताना जसा मिरर मध्ये आपल्याला या पद्धतीनं आरसा दाखवला होता, एखादा काय दिलाय, अंक दिलाय, म्हणजे 2 दिलाय, एखादा अंक दिलाय. पण आता वॉटर इमेज, जेव्हा वॉटर इमेज विचारतो तेव्हा आपल्याला काय देणार, आरसा असा खाली दाखवणार. कारण की आपल्याला माहिती आहे पाणी तर खाली असते, पाणी काही समोर येऊ शकत नाही, आपल्याला खालीच पाहिजे. मग हे बघा, एक तुम्हाला चित्र दिसतंय, याची पण एक जशी मी तुम्हाला मिररची एक कन्सेप्ट सांगितली बघा. ती काय सांगितली, डावी उजवी, आरशाजवळचा म्हणजे आरशाजवळ आणि आरशापासून दूरचं काय, दूर. तर याची पण एक कन्सेप्ट आहे बघा. काय, एक तुम्हाला फोटो दाखवलाय आणि त्याच्यावरून समजून सांगायचं की पाण्यातील प्रतिबिंब काय असतं. आता एक चित्र दिसतंय बघा तुम्हाला, झाडाचे पाण्यातील प्रतिबिंब. जेव्हा पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे त्यावर तुम्हाला प्रश्न येतील, तेव्हा तेव्हा आपल्याला लक्षात काय ठेवायचं, फक्त हे बघा, इथं मी तुम्हाला या पद्धतीने असा एक काय दाखवला, प्रतिबिंब मध्ये आरसा खाली दाखवला. म्हणजे आपल्याला त्याचं काय शोधायचं, प्रतिबिंब. आपण एखादं शेततळ असेल, नाहीतर नदी असणार, किंवा रोडवर असं कधी म्हणजे पाऊस झाल्यावर पाणी पडलेलं असतं, संत पाहिजे, फक्त पाणी वाहतं नको, संत पाणी. त्याच्यामध्ये एक झाड असतंय. आता शेततळ्याजवळ एक झाड असणार, झाड आपण बघतोय, झाडाचं जे प्रतिबिंब आहे ते तुम्हाला पाण्यात कसं दिसणार, झाडाचं खोड आहे तर आपल्याला पाण्यात खोड जवळ दिसणार, आणि काय होणार, त्याच्या ज्या वरच्या फांद्या आहेत त्या लांब लांब जाणार. म्हणजे बघा, म्हणजे कसं, या पद्धतीनं खोडाजवळ काय दिसतंय, खोड दिसतंय, आणि ह्या ज्या फांद्या आहेत त्या काय होणार, इकडे अशा लांब लांब जाणार. या पद्धतीनं ही काय झाली, तिची एक सोपी पद्धत आहे लक्षात ठेवायला. इथं बघा अजून एक सांगायचं, आणि हे लक्षात ठेवताना जशी जशी मिरर मध्ये बाजू काय होती, चेंज होती, डावी उजवी, उजवी डावी, तसं तसं वॉटर मध्ये बाजू चेंज होत नाही. म्हणजे काय राहणार, डाव्या बाजूला खाली काय येणार, सेम डावी बाजू, आणि आणि उजव्या बाजूला म्हणजे काय येणार, ही खाली उजवी बाजू. आता इथं बघा,
याच्यात समजून सांगायला इथे तुम्हाला चंद्र दिसतोय, तर मी सांगितलं हा जो चंद्र आहे, चंद्र आता चंद्र खाली कसा येणार, चंद्राचं प्रतिबिंब त्याच साईडला दिसणार. दिसतं काय दिसतं तुम्हाला, वरती चंद्र, म्हणजे इथून याचं प्रतिबिंब काय होणार, या जागेवर काय झालं, चंद्र, म्हणजे बाजू खाली बाजू फक्त काय होणार, खाली खोडाजवळ खोड दिसणार आणि वरचं ते रोटेटो खाली येणार. आता नेक्स्ट अजून एक कन्सेप्ट समाजासाठी मी एक फोटो टाकलाय, मुलाचे पाण्यातील प्रतिबिंब. मुलाचे पाण्यातील प्रतिबिंब. बघा आता सोपी पद्धत लक्षात ठेवायची. एक एक मुलगा दिसतोय आणि हे काय त्याचं, इथं इथं आपल्याला पाणी दिसतंय, या पद्धतीनं त्याचं त्याचं प्रतिबिंब आहे. आता लगेच दिसून राहिले की त्याचं काय होतंय, म्हणजे पाय, त्याचं प्रतिबिंब त्याच्या पायाजवळ पाय दिसतंय आणि त्याचं हे जे डोकं आहे ते काय आहे, डोकं इथं, डोकं खाली दिसून राहिले. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता की खाली डोकं वर पाय, म्हणजे एक मजेशीर आहे लक्षात ठेवायला, म्हणजे तुमच्या लक्षात पण राहील. म्हणजे हे कसं, खाली डोकं वर पाय, हे काय झालं त्याचं पाण्यातील प्रतिबिंब. एवढंच लक्षात ठेवायचं कन्सेप्ट, फक्त काय त्याच्यात अवघड नाही. मग आता काय करू आपण यावर, याच्यावर काय आपल्याला क्वेश्चन पाहिजेत बघा. कारण आज आपलं काय उपघटक अंक आहे, आपण आधी काय करू, अंकाबद्दल माहिती घेऊ. मराठी व इंग्रजी अंकाचे पाण्यातील प्रतिबिंब. फक्त काय करायचं, बाजू चेंज करायची नाही, फक्त त्याचं रोटेट करायचं, ऍज इट इज बाजू खाली राहणार. आता तुम्ही तुम्ही इथं बघू शकता बघा, वर काय आहे तर मराठी, म्हणजे मराठी अंक आहे, खाली कोणते इंग्रजी अंक आहे. याचं पाण्यातील प्रतिबिंब कसं राहणार बरं, एक. आता या पद्धतीने आपण नॉर्मली असं एक काढत नाही, असं आपण काय काढतो, एक काढतो. आणि एकचं काय करायचं आपल्याला, एकचं काय करायचंय, पाण्यातील प्रतिबिंब. इथं तुम्हाला दिसतंय, इथं जर मी तुम्हाला एक म्हणजे असा दाखवलाय, तर सेम आता ही काय झाली, त्याची डावी बाजू झाली, डावी बाजू सेम काय येणार, खाली येणार. म्हणजेच बघा, फक्त काय करायचं त्याला, त्याचं उलट करायचं या पद्धतीने. ही त्याचं टॉप साईड होती, टॉप काय झाली, बॉटमला गेली, बॉटम काय झाली, टॉपला गेली. टॉप, त्याला टॉप आणि आणि बॉटम, या पद्धतीने. इथं काय झालं, टॉप वरची बाजू खाली गेली, खालची बाजू वर आली. एवढं सोपं आहे फक्त, काय त्याच्यात अवघड नाही. बघा सेम तुम्ही आकडे बघू शकता, दोन, दोन कसा येणार, दोन बघा, दोन कसा राहणार, दोनचे, दोन या अंकाचे पाण्यातील प्रतिबिंब सेम बाजूला बाजू खाली येणार. म्हणजेच या पद्धतीनं ही डावी बाजू डाव्या बाजूला, फक्त जे तुम्हाला पाण्याजवळ दिसते ते वरून, ते काय पाहिजे, वरतून पण पाण्याजवळ पाहिजे. आता हे वेगवेगळे अंक आहेत बघा, पाच. आता पाच बऱ्याच जणांना याच्यात याच्यात गोंधळ होतो. चारला चार सोपा आहे बघा, हा चार जर म्हणजे असा आहे तर आपल्याला पाण्यात तो कसा येणार, या पद्धतीने दिसणार. ही चारची बघा वरची अशी टोकदार साईड काय झाली, खाली गेली. मग आता पाच, पाच, पाच कसा दिसणार, या पद्धतीने. हे झाला पाच. सातला पण सेम, सात जर आपण काढला तर हे असं आहे. आता हे बघा, या आठ मध्ये बरेच जणांचा गोंधळ होतो, कारण की नॉर्मली आपण आठ काढताना आपल्या अशा दोन्ही पण काय असते बघा, आपण काय करतो, या पद्धतीने आठ काढतो. नाहीतर बरेच जण असे दोन गोल काढतात बघा, दोन्ही पण सेम. दोघांचं काय असते, मेजरमेंट सेम असते. एक छोटा मोठा असं काय आपण काढीत नाही शक्यतो. मग आता यांच्या दोघांची तर काय राहणार, यांच्या दोघांचं पाण्यातील प्रतिबिंब हे सेम राहणार, कारण की मी हे दोन्ही पण काय केलंय, सेम दाखवलंय. पण आपल्याला प्रश्न प्रश्न विचारताना असं म्हणजे असं दिलं जातं, वरचा एक गोल काय करतात ते छोटा करतात आणि खालचा गोल काय करतात मोठा करतात. म्हणजे बघा या पद्धतीने, इथं एक छोटा गोल आणि इकडे काय आहे त्याचा मोठा गोल. आता खूप मोठा झाला, या पद्धतीनं.
याचं काय करायचं आपल्याला, या 8 या अंकाचं तुम्हाला इथं पण दिसतंय, वरती एक छोटा दिसतोय आणि खाली मोठा दिसतोय. मग आता मी तुम्हाला सांगितलं होतं पाण्याजवळचं वरची बाजू काय जाणार, खाली जाणार. पाण्याजवळची बाजू काय होणार, पाण्याच्या जवळ. म्हणजेच हा मोठा गोल इथं असणार आणि त्याच्यासोबत काय असणार इथं छोटा गोल. या पद्धतीने इतकं सोपं आहे बघा, काय त्याची आवड नाही. इथं सगळं बघा या पद्धतीनं असं तुम्हाला पाणी दाखवणार बघा. 0 सेम राहणार, काही त्याच्यात चेंज नाही होणार बघा. 0ची म्हणजे 0च्या आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिबिंब हे काय राहणार आहे, सेम राहणार आहे. काय त्याच्यात चेंज नाही. 0ला खाली काय आला, 0चा आला. या पद्धतीने आता त्याच्यावर काही प्रश्न बघू आपण. प्रश्न 8 बघा, तो काय आहे, पुढील प्रश्नातील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब पर्यायातून ओळखा. 59. आता मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा आपल्याला आरसा दाखवतो तो जेव्हा समजा मिरर इमेज शोधायची असेल तर आरसा समोर दाखवणार, पण वॉटर इमेज शोधायला तो आरसा खाली दाखवणार. मग आता 59 ची काय करायची आपल्याला, वॉटर इमेज शोधायची. म्हणजे आता आता बाजूचं काय आपल्याला, म्हणजे बाजूकडे पाहायचं नाही, फक्त आपल्याला काय करायचंय, वरची बाजू खाली घ्यायची, खालची बाजू वर घ्यायची, खाली डोकं वर पाय, या पद्धतीनं. मग आता 59 बघा, मेथड तीच राहणार. काय करायचं, इलिमिनेशन मेथड वापरायची. ऑप्शन काय करीत जायचे, बाद करीत चालायचे. एक एक ऑप्शन काय करायचे आपल्याला, आपलं कॅन्सल करीत जायचे. आता हा बघा, हा काय 5 ची 5 या अंकाची 5 या अंकाचे पाण्यातील प्रतिबिंब कसं येणार बघा, या पद्धतीनं. थोडंसं नीट काढतो बघा, या पद्धतीनं. म्हणजे हे जर आपण, हे बघा, हे जर पुन्हा रोटेट केलं तर याची पण काय भेटणार आपल्याला, म्हणजे हे पुन्हा 5 भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला हे प्रश्न सोडवताना काय करावं लागेल, तुमचं इमॅजिनेशन पॉवर जास्त पाहिजे. कारण की विषयाचं नावच बुद्धिमत्ता आहे म्हणल्यावर आपल्याला बुद्धीचा आपल्याला काय करावं लागेल, वापर करावा लागेल. 5 झाला म्हणजे ॲज इट इज. आणि त्याच्यानंतर हा जो 9 आहे, 9 कसं येणार, 9ची बघा, 9ची पाण्याजवळची बाजू काय आहे, ही आहे बघा, ही. हे काय 9 काय होणार, वरची जे गोल एक गोल दिसतोय तो काय येणार, खाली येणार. पण बाजू चेंज होणार नाही. 9 तुम्हाला गोल काय दिसतोय, डाव्या बाजूला. डाव्या बाजूला काय राहणार, ॲज इट इज डाव्या बाजूला खाली येणार. म्हणजे बघा या पद्धतीनं या 9ची या पद्धतीने राहणार बघा, या पद्धतीने हे 9. आता याच्या आपल्याला कुठं दिसतंय बरोबर ऑप्शन, इथं 5 बरोबर आहे, पण इथं 9 चुकलाय. म्हणजे आपला एक ऑप्शन गेला. त्यानंतर इथं 5, इथं तर 5च चुकलाय बघा. इथं काय झाला, 5 असं नव्हतं यायला पाहिजे, 5 आपल्याला या पद्धतीने यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन आपला तो पण गेला. त्यानंतर इथं त्यांनी काय केलंय, 9 आधी घेतलंय. 9 आधी येऊ शकत नाही, कारण की इथं 5 आहे तर खाली 5च यायला पाहिजे. म्हणजे आपला ऑप्शन काय गेला, 4 पण कट झाला. म्हणजे कोणता ऑप्शन उरला, 3 ऑप्शन बरोबर आहे. असंच काय करायचं, ऑप्शन थ्रू जायचं. खूप एकदम स्पीड मध्ये आपलं उदाहरण सोडून होईल बघा. दुसरा आहे बघा, आता 9वा प्रश्न आहे, पुढील प्रश्नातील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब पर्यायातून ओळखा. आणि काय प्रश्न आहे तो, 956. 956चं काय करायचं आपल्याला, आता 956चं वॉटर इमेज शोधायचे, म्हणजे पाण्यातील प्रतिबिंब. आता ते कसं येणार बघा, ऑप्शन थ्रू जर आपण गेलो, तर आपल्याला माहिती आहे 9 खाली काय आला पाहिजे, 9चा आला पाहिजे. 5 खाली पण काय आला पाहिजे, 5चा आला पाहिजे. 6 खाली काय आला पाहिजे, 6चा आला पाहिजे. मग आता हे बघा, 9, 5 आणि 6 जर आपण ऑप्शन थ्रू गेलो तर इथं बघा
6 इथं बरोबर आहे, कारण 9चं काय झालं पाहिजे, 6 झालं पाहिजे. इथं 9चा नाही, या पद्धतीनं बघा. हा, या पद्धतीने 9 बाजू आपण मगाशीच पाहिले, 9 कसा तयार होणार आपला, या पद्धतीने. मग आता तुम्हाला 9 वेगळा कुठं दिसतोय, इथं बघा 6 दिसतोय. 9चा 6 होऊ शकतो का वॉटर इमेज? नाही होऊ शकत. म्हणजे आपला काय झालं, ऑप्शन 1 पण गेला, अजून त्यानंतर ऑप्शन 4 पण गेला. का गेला? म्हणजे आपल्याला माहिती आहे 9चे पाण्यातील प्रतिबिंब काय येणार आहे, या पद्धतीनं उलटा होणार आहे. वरची बाजू खाली येणार, खालची बाजू वर जाणार. म्हणजे ऑप्शन आपला 1 गेला, 4 गेला. आपल्याला 2 संख्येकडे पाहावं लागले का? नाही पाहावं लागलं, कारण की गरजच पडली नाही, जागेवर 2 ऑप्शन गेले. मग आता हा, हे बघा 9 9चा या पद्धतीने हे बघा, 2 इकडे पण बरोबर आहे. पण आता आपल्याला काय पाहावं लागेल, 5 5 कसा येणार आहे, 5 5 या पद्धतीने मगाशीच पाहिलं आपण, ही खालची बाजू आहे, ती काय राहणार, पाण्याच्या जवळ राहणार. वरची बाजू काय होणार, खाली येणार. म्हणजेच बघा, या पद्धतीने म्हणजे तुम्हाला 5 कुठं बरोबर दिसतंय, ऑप्शन 2 ला. इथं त्यांनी काय केली, ऑप्शन बरोबर, ऑप्शन 2 ला. म्हणजे ऑप्शन काय बरोबर आहे आपला, 2 बरोबर आहे. कारण की तिथं हा, यांनी ॲज इट इज वरची बाजू वर ठेवली, आपल्याला खालची बाजू काय पाहिजे होती, वर पाहिजे होती. ऑप्शन बरोबर आपला 2 बरोबर. ठीक आहे. या पद्धतीनं 9वा प्रश्न आहे. कारण की आपल्या इथं बघा 6चा त्यांनी त्या पद्धतीनं बरोबर म्हणजे खाल्लाय, फक्त चेंज काय झाला होता, 5 चेंज झाला होता. तर 5 आपल्याला याच्यात 2 मध्ये बरोबर दिसतंय बघा, या पद्धतीनं. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, प्रश्न 10वा. प्रश्न 10व्यात 457. तर 457 आपल्याला काय शोधायची, वॉटर इमेज. 457 या अंकाची काय शोधायची, वॉटर इमेज. आता नेहमी काय करायचं, पहिल्या अंकापासून जायचं, एक एक अंक चेक करीत जायचं आणि ऑप्शन काय करीत जायचे, इलिमिनेट करीत जायचे. आता एक तुम्हाला लगेच पाहिलं समजू शकतं, काय म्हणजे तुम्हाला काय समजणार, हे 4 आहे, या पद्धतीनं 4चे वरचं जे टोक आहे ते काय येणार, खाली येणार. म्हणजेच या पद्धतीनं बघा. आणि हे 4 काय दिसतंय तुम्हाला, 4चे जे पाण्यातील प्रतिबिंब आहे ते काय दिसू राहिले, सगळीकडे सारखं दिसतंय. म्हणजे बघा, इथं पण सारखं आहे, पुन्हा पुन्हा इथं सारखं आहे, इथं पण सारखं आहे आणि इथं पण सारखं आहे. म्हणजे 4 कडे पाहिलं तर सगळीकडे बरोबर येतंय. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 5 पाहावं लागणार. 5 कसा येणार, 5 आपण आत्ताच बघितलं, 5 असा आहे. तर 5 कसा येणार, या पद्धतीनं. मग आता 5 कुठं कुठं बरोबर येतोय बरं, 5 इथं चुकलंय, कारण की त्याचं काय झालं, तोंडच तिकडे गेलंय. म्हणजे हे आपलं काय होतं, जे उघडलेलं तोंड आहे ते लगेच पलीकडे गेलंय. एक ऑप्शन गेला, एक ऑप्शन चुकला. मग आता इथं जर त्यांनी काय केलंय, वेगळाच आकडा घेतलाय, 2 घेतलाय. हा, हे लगेच चुकले, कारण की 2चा आणि 5चा काही संबंधच नाही. पुन्हा इथं इथं बघा, आता इथं 4 पण सारखा आहे दोघांचा आणि 5 पण सारखा आहे. म्हणजेच आता आपल्याला शेवटच्या आकड्याकडे जावं लागेल. आता आपलं उत्तर खाशाने शेवटच्या आकड्याने बरोबर येणार आहे. म्हणजे बघा, म्हणजे या पद्धतीनं 7ची जर आपण ही बाजू बघा, 7चं हे तोंड डाव्या बाजूला आहे, म्हणजे खाली आल्यावर हे पण काय पाहिजे, खाली आल्यावर डाव्या बाजूलाच पाहिजे. ते तिकडं उजव्या बाजूला जाऊ शकत नाही. यांनी यांनी बघा तिसऱ्या ऑप्शन मध्ये काय केलंय, बाजू चेंज झाली. म्हणजेच आपला 3 ऑप्शन पण गेला आणि ऑप्शन काय बरोबर आहे, 4 बरोबर आहे. कारण ह्या प्रश्नाला आपल्याला सगळे आकडे चेक करावे लागले. शेवटपर्यंत 2 ऑप्शन आपले बरोबर होते. लास्टच्या 7 वरून आपलं फायनल उत्तर येऊन गेलं. नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, 359. पुढील प्रश्नातील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब पर्यायातून ओळखा. 4 ऑप्शन दिले, तर सेम आपल्याला काय करायचं, ऑप्शन थ्रू जायचंय. ऑप्शन थ्रू जाताना
आता काय करावं लागणार आहे, बाजू खाली बाजू, डावी बाजू खाली डावी बाजू, आणि याच्या खाली उजव्या बाजू. म्हणजे 3 खाली 3च येणार, 5 खाली 5 येणार, 9 खाली 9 येणार. मग आता एक तुम्हाला लक्षात येते, हा 3 आहे, असा 3 काढला, 3 3च पाण्याचे प्रतिबिंब काय राहणार आहे, या पद्धतीनेच राहणार आहे बघा. 3 असं येणार, 3 तुम्हाला इथं दिसतंय, सगळीकडे 3 सारखं झालं. म्हणजे बघा 3 आपल्याला इथं बरोबर दिसतोय, इथं पण दिसतोय, इथं दिसतोय. सगळ्या ऑप्शन मध्ये 3 काय दिसतंय आपल्याला, बरोबर दिसतंय. 5 5 5चं काय येणार, या पद्धतीनं 5 येणार बघा. आता 5 5 कुठं कुठं बरोबर दिसतोय, हा 5 बघा, हा 5 आणि हा 5 वेगळा दिसतोय, कारण की त्याचं तोंडच तिकडे गेलंय. म्हणजे आपलं काय व्हायला, बाजू चेंज व्हायला नको. म्हणजे ऑप्शन काय झाला, एक गेला. अजून कुठं 5 वेगळा दिसतोय का, हा इथं बघा 3 नाही, ऑप्शन 5 हे 2 सारखे, 3 मध्ये एक वेगळं झालं दिसतंय, 3 मध्ये वेगळं झालं. हे बघा सेम सेम, हे 5 आणि हे 5 काय झाले, सारखे झाले. म्हणजे ऑप्शन काय गेला, 3 पण गेला. आता कोणते उरले, 2 आणि 4. दोन्ही मध्ये पण काय झाले, 5 5 5 काय झाले, सारखे झाले. 5 5 सेम झाले. म्हणजे आपलं लास्टचं उत्तर, म्हणजे आपलं फायनल उत्तर डिसाईड कशावरून होणार आहे, 9 वरून. शेवटचा अंक, शेवटचा अंक काय आहे आपला, 9. या पद्धतीनं 9चं मी तुम्हाला सांगितलंय, 9चं जे बघा गोल दिसतंय, हा काय गोल, तो काय येणार आहे, खाली येणार आहे. बाजू काही चेंज होणार नाही, फक्त रोटेट होणार. म्हणजे बघा या पद्धतीनं 9ला 9 राहिला. मग आता हा 9 आणि हा 9 सारखं दिसतंय का, नाही दिसत. नाही, हा नाही, आपला 2 नंबरचा ऑप्शन राहिलाय. हा तर 6 झालाय, 6 नाही यायला पाहिजे. म्हणजे आपलं काय झालं, ऑप्शन 2 नंबर पण गेला, कोणता उरला, एकच उरलाय. म्हणजे ऑप्शन तेच असणार, 4 नंबरचं. इतकं सोपं होतं बघा. एक एक करण्यापेक्षा आता हे तुम्ही आता प्रत्येक वेळेस लिहित बसायची गरज नाही. हे अंक काढले, 3 काढले, 5 काढले, 9 काढले, याच्यात काय होतं आपलं, काय होतो, वेळ जातो. मग परीक्षेला काही इतका वेळ नाही आपल्याकडे. मी तुम्हाला सांगितलं 10-15 सेकंदात सुटलं पाहिजे. पाच क्षणी समजलं पाहिजे की हा हे हे चुकीचं आहे, हे म्हणजे असं व्हायला पाहिजे होतं, हे असं फ्लिप व्हायला पाहिजे होतं. हा हा समजा 5 आहे तर तो म्हणजे असा पडला पाहिजे होता. आपलं तुम्ही हाताने सुद्धा म्हणजे हे करू शकता. असं आहे तर ही बाजू काय झाली, ही माझा म्हणजे अंगठा काय दिसतोय, वर दिसतोय. याची जर आपल्याला म्हणजे पाण्यातील हे काढायचं प्रतिबिंब, तर हा काय होणार आहे, अंगठा खाली जाणार आहे. म्हणजे बघा या पद्धतीनं अंगठा काय झाला, खाली गेला. इतकं सोपं आहे, लक्षात ठेवायला काही त्याच्यात अवघड नाही. बघा पुढचा आहे बघा, प्रश्न 12वा. 184, 184. तर आता बघा मी तुम्हाला मगाशी जे तुम्हाला हे सांगितलं होतं 8, हे 8 प्रश्नात देताना असा नॉर्मल 8 देत नाही. म्हणजे असा एक गोल सारखा आणि त्याला एक काय गोल सारखा, हे दोन्ही गोल सारखे देत नाही. नाहीतर या पद्धतीनं काय नॉर्मल 8 देत नाही, थोडंसं फिरून विचार देतं. फिरून कसं, वरचा गोल म्हणजे काय करतात, छोटा देतात, आणि खालचा गोल काय करतात, थोडासा मोठा देतात. या पद्धतीनं कोणता आकडा आहे, 184. मग आपल्याला काय करायचं, एक एक आकडे थ्रू आपण आपण काय करू, ऑप्शन थ्रू जाऊ. म्हणजे 184 एक कसं राहणार, या पद्धतीने मी तुम्हाला एक काढून दाखवला होता. एक एक कसा येणार, असा असा आहे, असा. वरची बाजू काय झाली, खाली आली, आणि या पद्धतीनं खालची बाजू काय गेली, वर गेली. आता एक कुठं सारखं दिसतोय तुम्हाला, हा एक कुठं 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 दिसतोय, इथं तर त्यांनी काय केलंय, बाजूच त्याची चेंज केली. बाजू चेंज होणार नाही. एक हा इकडच्या साईडलाच पाहिजे, फक्त काय पाहिजे, उलटा पाहिजे. मग 2, 3 आणि 4 आतापर्यंत अजून आपले तिन्ही पण ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर 8. आता केलाय, मोठा केलाय. मग मी तुम्हाला सांगितलं होतं, वरची बाजू खाली जाणार, खालची बाजू वर जाणार. ही त्याची खालची बाजू,
ही त्याची वरची बाजू. म्हणजे मोठा गोल काय राहणार वर राहणार आणि छोटा गोल काय राहणार खाली राहणार या पद्धतीने. तर कुठं दिसतंय बरं तुम्हाला इथं बघा छोटा गोल वरती आहे मोठा गोल म्हणजे काय झाला इथं खाली आहे. म्हणजे ऑप्शन किती आपलं 4 गेलं. कशामुळे गेलं कारण की त्यांनी सेम ॲज इट इज तिकडे टाकला म्हणजे असं काय जमणार नाही. 4 पण गेला. त्याच्यानंतर हे बघा 2 आणि 3 अजून पण बरोबर आहेत. यांनी कारण की काय केलंय दोन्हीला पण वरती मोठा गोल आणि खाली छोटा गोल म्हणजे ऑप्शन नंबर 2, 3 अजून पण बरोबर आहेत. पण आपल्याला काय करावं लागेल लास्ट आपलं काय उत्तर असणार ते डिसाईड होणार 4 वरून. 4 ची काय करायची आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब शोधायचं. आता मी तुम्हाला सांगितलं होतं बाजू चेंज होणार का नाही. ही आता 4 ची जे हे बघा बाहेर आला भाग दिसतोय तो काय आहे डाव्या बाजूला आहे. म्हणजे ते खाली येताना काय राहणार डाव्या बाजूलाच राहणार. त्याची बाजू चेंज होणार का नाही. म्हणजे बघा या पद्धतीनं आपल्या काय राहणार 4 वरची बाजू खाली गेली खालची बाजू वर गेली. इथं तुम्हाला दिसतंय 2 मध्ये त्यांनी काय केलंय बाजू चेंज केली. बाजू चेंज झाली म्हणल्यावर बरोबर येईल का नाही येणार. म्हणजे ऑप्शन 2 पण गेला. ऑप्शन कोणता बरोबर आला आपला 3 बरोबर आला या पद्धतीनं. लावू ना हा ठीक आहे. आता आपण आज मिरर इमेज आणि वॉटर इमेज असे 2 घटक बघितले. त्याच्यामध्ये उपघटक कोणता होता आपला उपघटक अंक. तर त्याच्यावर आपण बरेच काही 12 प्रश्न बघितले आणि काही आपण कन्सेप्ट पण बघितले आणि त्याच्यानंतर प्रश्न बघितले. तर असं म्हणजे कोणाला काही अडचण असेल काही एखादा प्रश्न समजला नसेल सर खूप छान शिकवलं सर. खूप छान शिकवलं आम्हाला. खूप छान शिकवलं सर. हॅलो